मित्रांनो नमस्कार, मी दिग्विजय. तर आज आपण जाणून घेणार आहोत की जे आपलं मानवत पाथरीच्या मध्ये रत्नापूर येथे जे टोल नाका झालेला आहे त्याबद्दल नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि जे आपले लोकल म्हणजे स्थानिक व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी टोल नाक्याने काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर आज आपण स्वतः तिथे जाऊन लोकांशी चर्चा करून तिथल्या कर्मचाऱ्याशी संवाद साधणार आहोत. तर बनून राहा आपल्या चॅनलवर आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. आज दिनांक 29/6/2026 आज रोजी 7 वाजता मी गेलो असता 55 रुपये टोल जाते वेळेस कटला आणि येते वेळेस तिथे गाडी उभी केली 30 रुपये टोल कटला. गाडी इथून मी पास काढायला मध्ये ऑफिसमध्ये गेलो असता परत पुन्हा 55 रुपये टोल कटला. असं एकाच टायमाला म्हणजे 55 आणि ते 30-85 रुपये टोल कटला आहे. म्हणजे आम्ही दर महिन्याला रिमूव्ह करायचे ते 7 रुपये. हे ठीक आहे, चला जे काय तुमचे रूल आहेत ते आम्ही फॉलो करू, परंतु याच्यामध्ये कोणाला अंगाशी कोणालाच अंगाशी असं होता कामा नाही. लीडर आला, नगरसेवक आला, याच्यासाठी काही जर असेल तर आम्हाला अगोदरच सांगा. पत्रकार आला चालला नाही, जनरल लागला पाहिजे. आम्ही फॉलो करायला तयार. मित्रांनो, टोल नाक्यावाल्यांकडून असं कळालंय की आपल्या लोकलच्या माणसांसाठी 350 रुपयाचं जे पास आहे ते आपल्याला लागू करायचंय. त्यासाठी गाडी मालकाची आधार कार्डची झेरॉक्स आणि ओरिजिनल आरसीची झेरॉक्स ही आपल्याला घेऊन इथे येऊन 350 रुपये जमा करायचेत. तेव्हा आपल्याला लोकलच्या लोकांना महिन्याचे 40 ट्रिप किंवा महिन्याचं अनलिमिटेड हे आपल्याला इथे पास भेटणार आहे. असो, चला भेटूया पुन्हा. थँक्यू, धन्यवाद.